हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आपण ॲट द डोअर प्लस लिव्हिंग रूम डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस पाहणार आहोत. तर हे ॲट द डोअर म्हणजेच काय? जेव्हा आपल्या घरात कोणी पाहुणे गेस्ट येतात त्यावेळेस कोणतं इंग्लिश बोललं जातं किंवा त्यात बोलणारी छोटी छोटी वाक्य आपण पाहणार आहोत. तसेच लिव्हिंग रूम म्हणजे आपल्या टी व्हीच्या रूममध्ये, आपल्या हॉलमध्ये जे काही इंग्लिश बोलता येण्यासारखं आहे ते आपण आज पाहणार आहोत. नाऊ लेट्स स्टार्ट न्यू व्हिडिओ. समवन इज ॲट द डोअर. दारात कोणीतरी आहे. समवन तेव्हाच वापरलं जातं जेव्हा आपल्याला कोणीतरी किंवा कोणी असा उल्लेख करायचा आहे. समवन इज ॲट द डोअर. दारात कोणीतरी आहे. प्लीज ओपन द डोअर. कृपया दार उघडा. दार उघडण्यासाठी आपल्याला हे वाक्य बोलायचं आहे. प्लीज ओपन द डोअर. प्लीज क्लोज द डोअर. कृपया दार बंद करा. हू इज इट? कोण आहे? इट्स मी आहे. प्लीज कम इन. कृपया आत या. वेलकम, स्वागत आहे. नाईस टू मीट यू. तुम्हाला भेटून आनंद झाला. जेव्हा आपण पाहुणे येतात त्यावेळेस त्यांना आपण इंग्लिशमध्ये जर बोलायचं असेल की आपल्याला खूप दिवसांनी भेट झाली आणि खूप छान वाटत आहे, तर तेव्हा हे नाईस टू मीट यू असं बोलू शकता. प्लीज टेक ऑफ युअर शूज. कृपया तुमचे बूट काढा. कम इनसाइड. आत या. माइंड द स्टेप. पायरी सांभाळा. माइंड द स्टेप. पायरी सांभाळा. लेट मी हेल्प यू. मी तुम्हाला मदत करतो किंवा करते. लेट मी हेल्प यू. प्लीज वेट अ मोमेंट. कृपया थोडा वेळ थांबा. प्लीज वेट अ मोमेंट. कृपया थोडा वेळ थांबा. द डोअर इज ओपन. दार उघडे आहे. द डोअर इज ओपन. दार उघडे आहे. लॉक द डोअर प्लीज. कृपया दाराला कुलूप लावा. लॉक द डोअर प्लीज. कृपया दाराला कुलूप लावा. आता आपण आपल्या हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग स्पेसमध्ये, टी व्हीच्या रूममध्ये आपण जे काही वाक्य बोलले जातात डेली लाईफमध्ये तेच आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया. टर्न ऑन द टी व्ही. टी व्ही चालू करा. टर्न ऑफ द टी व्ही. टी व्ही बंद करा. चेंज द चॅनल. चॅनल बदला. व्हेअर इज द रिमोट. रिमोट कुठे आहे? आता इन्क्रीज द व्हॉल्यूम. आवाज वाढवा. इन्क्रीज या शब्दाचा अर्थ वाढवणे असा होतो आणि म्हणून इन्क्रीज द व्हॉल्यूम या वाक्याचा अर्थ होतो आवाज वाढवा. लोअर द व्हॉल्यूम. आवाज कमी करा. ओपन द विंडो. खिडकी उघडा. क्लोज द विंडो. खिडकी बंद करा. टर्न ऑन द लाईट. लाईट चालू करा. टर्न ऑफ द लाईट. लाईट बंद करा. वुड यू लाईक सम टी. तुम्हाला चहा घ्यायचा आहे का? फील ॲट होम. आपल्या घरासारखे समजा. आता फील ॲट होम जेव्हा पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना हे वाक्य बोलू शकतो की फील ॲट होम. आपल्या घरासारखे समजा. सी यू अगेन. पुन्हा भेटू. आजची ही वाक्य तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला जर कुठली वाक्य माहिती असतील जी आपण आपल्या डेली लाईफमध्ये हॉलमध्ये बोलता येण्यासारखी आहेत तर ती कमेंटमध्ये मेन्शन करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करा. थँक्यू.